नमस्कार, आपण पाहत आहात चांगभल न्यूज। बातम्या आहे भाजपच्या कराड उत्तरमधील आमदार परिवर्तन यात्रेची। आमदार परिवर्तन यात्रा काल अतित येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले। यावेळी झालेल्या जाहीर सभेत कराड उत्तरमध्ये 2009 पासून कोणत्या चुका झाल्या हे स्पष्ट आणि प्रांजळपणे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले। तसेच या चुका यापुढे होणार नाहीत असे स्पष्टपणे सांगत कोणी काहीही म्हणू दे, कराड उत्तर मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडेच राहील असंही त्यांनी ठामपणे सांगितले। मी तरी 2007 सालापासून अस्तित्वात येतोय। 2009 ला निवडणूक लढायची तयारी केल्यानंतर तुम्ही होता माझ्याबरोबर। 2009 ला छत्रपती उदय महाराजांनी मला सांगितलं की धैर्यशील दादा, अतुल भोसलेंना आपण राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभं करतोय, तुम्ही त्याला थांबा। माझी सवय थोडा मोठ्याचा आहे की ना, मी आडगापणा करत नाही। त्यावेळी सगळ्यांच्या सांगण्यावरनं अतुल भोसलेंचं काम केलं। दुर्दैव आपल्याला यश आलं नाही। 2014 ला गेलो, फक्त 9,000 मतांना पडलो। मताची विभागणी झाली। अचानक 4 महिन्यामध्ये मनोजात वगैरे मताची विभागणी झाली। 2014 नाशिकमध्ये मत मागायला आलो, त्यावेळी सुद्धा विकास कामाला निधी घेऊन आलो। मोकळा आलो नव्हतं, बाबासाहेबांवर काम टाकलं मोहनराव। आता ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही, ते झालं दुसऱ्या ठिकाणी, पण होऊ द्या, कुठेतरी झालं। त्यावेळी आपल्याला ग्रामपंचायत नव्हती। आज सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाखो रुपयाची विकास कामे यादीमध्ये मंजूर झालेले आहेत, काही पूर्ण झाले, काही चालू होते। 2019 ला मला शिवसेनेने तिकीट दिलं। म्हणून घोरपडे अपक्ष उभे राहिले। आमच्या दोघांचं भांडण लाभ झाला तिसऱ्याचा। आता हे सगळं आमच्या लक्षात आले। लोकसभेला आम्ही सगळे एकत्र होतो। सगळे म्हणत होते की कराड उत्तर मध्ये छत्रपती उदय महाराज 50,000 मतांना मेहनत राहणार आहे। आता आपण सुदैवाला बरोबरी गाठली, भाऊ आपण बरोबरी गाठलेली आहे। 2019 ला उभा राहिलो। मी काय भाजपचं तिकीट आणायला मागितलं नव्हतं, मी काम करत होतो। भाजपचं तिकीट मनोजदादांनी मागितलं, मला शिवसेनेनं तिकीट दिलं, मी उभा राहिलो। दादा अपक्ष उभे राहिले, आम्ही दोघेही। पण आता सगळ्या चुका आम्ही भरून काढणार। आमचे संजय घोरपडे म्हणले की आम्हाला इथे कमळ चिन्हाचं बटन पाहिजे, उमेदवार पाहिजे। 100% मी आज सांगतो, जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कराड उत्तर हे भारतीय जनता पार्टीकडेच राहील आणि कमळ चिन्ह तुम्हाला बटन दाबायला मिळेल। आम्ही तिघं चौघं इच्छुक आहे, आम्ही तिघं चौघं इच्छुक आहे। ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला आणि त्या साखर कारखान्याच्या जीवावरती आणि गेली 40 वर्ष राजकारण या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावरती केले। मला अतिक नगरीच्या नागरिकांना विचारायचं आहे की जो साखर कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला, त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून अतिथला काय होऊन जातोय का?
आमच्या कराड तालुक्यामध्ये सभासदांचा ऊस 20-20 महिने नेला जात नाही. हा गेल्या 25 वर्षामध्ये काय कामं ठोस केली हेही आपण सगळ्यांनी विचारण्याची आज गरज आहे. लोकसभेला आपण बघितलं असेल, आपण आता किती जवळ आलो ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही तर इकडे सगळे एकत्रित होता. आमच्या सरकारी एकच कार्यकर्ता तिथं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आजूबाजूला आम्ही लढा देतोय आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेजारचं आमचं कोपर्डे असेल, नडसे असेल, आमचं शिरोडे असेल, या गावात सुद्धा आम्ही लोकसभेला बरोबरीत आहे. बदल व्हावा लागेल. निश्चितपणे तुमच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे. तुम्ही आम्हाला बदल घडवायला सांगताय, तुम्ही आम्हाला परिवर्तन करायला सांगताय, पण तुमच्याला वेळ कधी लागेल का असा संभ्रम इथं बसलेला सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. परंतु आर्थिक नगरीच्या मंदिरामध्ये सांगतो, यावेळेला आम्ही ठरवलंय, जो भारतीय जनता पार्टीचा कुणीही उमेदवार उभा राहील, भारतीय जनता पार्टी कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट देईल, त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि आपण या वेळेला एकाच एक लढत करतो.